ओम परमात्मने नमः. साधक संजीवनी परिशिष्टाचे नम्र निवेदन स्वामी रामसुखदास करतात, त्याच्याकडे आपण वळणार आहोत. भगवान अनंत आहेत, त्यांचे सर्व काही अनंत आहे, म्हणून त्यांच्या मुखारविंदातून निघालेल्या गीतेच्या भावांचा अंत कसा होऊ शकतो? वेगवेगळ्या आचार्यांनी गीतेवर वेगवेगळी टीका लिहिली आहे. त्यांच्या टीकेनुसार अनुसरल्याने मनुष्याचे कल्याण तर होऊ शकते, परंतु तो गीतेचा अर्थ पूर्णपणे जाणू शकत नाही. आजपर्यंत जितक्या टीका लिहिल्या गेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व एकत्रित केल्या तरीही गीतेचा अर्थ पूर्ण होत नाही. जसे एखाद्या विहिरीचे पाणी असंख्य लोक शेकडो वर्षापासून घेत असले तरीही तिचे पाणी जसेच्या तसे राहते, तसेच असंख्य टीका लिहिल्या गेल्या तरीही गीता जशीच्या तशीच राहते. तिच्या भावांचा अंत लागत नाही. विहिरीच्या पाण्याची तर सीमा आहे, परंतु गीतेच्या भावांची सीमा लागत नाही. म्हणून गीतेच्या विषयात जो कोणी जे काही प्रतिपादन करतो तर तो वास्तविक स्वतःच्या बुद्धीचाच परिचय देत असतो. पहा, सब जानत प्रभु प्रभुता सोई, तदपि कहे बिनु रहा न कोई. यामध्ये गोस्वामी तुलसीदास हे सांगतात, भगवंताची वाणी मोठमोठ्या ऋषीमुनींच्या वाणीपेक्षाही ठोस आणि श्रेष्ठ आहे, कारण भगवान ऋषी मुनी म्हणूनही आदी आहेत. अहमादिरिही देवानाम महर्षीणांच सर्वशः. गीतेमध्येच 10व्या अध्यायात हा दुसरा श्लोक आहे. म्हणून ऋषी मुनी संत महात्मा कितीही मोठे का असेनात आणि त्यांची वाणी कितीही श्रेष्ठ का असेना, परंतु ती भगवंताच्या दिव्यातिदिव्य वाणी म्हणजे गीतेची बरोबरी करू शकत नाही. पाऊल वाटेला पद्धती म्हणतात आणि राजमार्ग, सरळ मार्ग अथवा रुंद सडकेला प्रस्थान असं म्हणतात. गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्र हे 3 प्रस्थान आहेत. शेष ज्या आहेत त्या सर्व पद्धती आहेत. प्रस्थानत्रयात गीता फार विलक्षण आहे, कारण यामध्ये उपनिषद आणि ब्रह्मसूत्र दोन्हीचे तात्पर्य येते. गीता उपनिषदांचे सार आहे, परंतु वास्तविक गीतेची गोष्ट त्यांच्या उपनिषदांच्या पेक्षा सुद्धा विशेष आहे, कारण कारणापेक्षा कार्यात विशेष गुण असतो. जसे आकाशाचा गुण केवळ एक शब्द आहे, परंतु त्याचे कार्य असलेल्या वायूत 2 गुण शब्द आणि स्पर्श आहेत. वेद भगवंताचे निश्वास आहेत आणि गीता भगवंताची वाणी आहे. निश्वास तर स्वाभाविक असतात, परंतु भगवंतांनी गीता योगात स्थित होऊन सांगितलेली आहे, म्हणून वेदांपेक्षा सुद्धा गीता ही विशेष आहे. लक्षात घेतलं पाहिजे. आपण या गोष्टी समजून घेत पुढे जाऊया. सांगतात की यामध्ये भगवान म्हणाले ते सर्वच्या सर्व त्याच रूपात आता पुन्हा सांगणे, ही जी गोष्ट आहे ती योगामध्ये स्थित राहून जी सांगितले म्हणतात, तर ती पुन्हा सांगणे माझ्या आटोक्यातली नाही. त्यामुळे त्यावेळी मी योगयुक्त होऊन परमात्मा तत्वाचे वर्णन केले होते. योगयुक्त अर्थात योगात स्थित होऊन गीता सांगण्याचे तात्पर्य असे आहे की ऐकणाऱ्याचे हित कशात आहे आणि त्याच्या हितासाठी काय सांगितले पाहिजे, भविष्यातही जो ऐकेल अथवा वाचेल त्याचे हित कशाने होईल, अशा प्रकारे सर्व साधकांच्या हितामध्ये स्थित होऊन गीता सांगितली आहे. हा एक अर्थ स्वामी रामसुखदास सांगतात. आणि योगामध्ये स्थिर किंवा योगारूढ होण्याची जी गोष्ट सांगतात, तर तिथे जोडलं जाणं आहे. पहा, लक्षात घ्या. परमात्म तत्वाशी एक शरीर म्हणून भगवान श्रीकृष्ण हे ज्यावेळेला जोडले गेले होते, त्याच्यावर आरूढ झालेले होते, त्या अवस्थेमध्ये ही गीता सांगितलेली आहे, योगारूढ अवस्थेत. असं पुन्हा नंतर त्यांनी महाभारतातल्या पुढच्या काही भागामध्ये सांगितलेलं आहे की हे पुन्हा आता तसं सांगणं शक्य नाही. तर सांगत असताना जसं सांगितलं तसं पुढे जाऊया. पण ही वेदांच्या पेक्षा पण श्रेष्ठ आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. गीतेमध्ये ज्या पद्धतीने जसं जे ज्ञान आलेलं आहे, त्याचा जो प्रवाह आहे तो खूपच श्रेष्ठ गुणवत्तेचा आहे. सर्व दर्शने जी आहेत ती गीतेच्या अंतर्गत आहेत, परंतु गीता कोणत्याही दर्शनाच्या अंतर्गत येत नाही. दर्शनशास्त्रात जगत काय आहे, जीव काय आहे आणि ब्रह्म काय आहे हे शिकवले जाते, परंतु गीता शिकवित नाही तर अनुभव करविते. गीतेत कोणत्याही मताचा आग्रह नाही, तर केवळ जीवाच्या कल्याणाचाच आग्रह आहे. गीतेत मतभेद नाहीत, तर टीकाकारांमध्ये मतभेद आहेत.
गीतेनुसार अनुसरण केल्यास सगुण आणि निर्गुण उपासकांमध्ये परस्पर भांडण होऊ शकत नाही. गीतेत भगवंत साधकाला समग्रतेकडे घेऊन जातात, समग्राकडे घेऊन जातात हे समजून घेतलं पाहिजे. समग्र हाच इथे भगवंत आणि परमात्मा म्हटलेला आहे आणि त्याचंच जे उकल आहे त्या तत्वाची, समग्राचीच उकल करण्यासाठी भगवद्गीता आहे. एकूणच सगळी शास्त्र आणि आपल्या जीविताचं ध्येय सुद्धा तेच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही ही जी गीता आहे ती त्या समग्राकडे घेऊन जाते. सगुण निर्गुण, साकार निराकार, द्विभुज, चतुर्भुज, सहस्त्रभुज आणि सर्व रूपे समग्र परमात्म्याच्याच अंतर्गत आहेत. समग्र रूपात कोणतेही रूप शिल्लक राहत नाही. कोणाचीही उपासना करा, संपूर्ण उपासना समग्र रूपाच्या अंतर्गत येतात. संपूर्ण दर्शन समग्र रूपाच्या अंतर्गत येतात. म्हणून सर्व काही परमात्म्याच्याच अंतर्गत आहे. परमात्म्याशिवाय किंचित मात्र सुद्धा काहीही नाही. याच भावात संपूर्ण गीता आहे. गीतेचे तात्पर्य वासुदेवः सर्वम यात आहे. एका परमात्म तत्वाशिवाय दुसरी सत्ता मांडल्याने प्रवृत्तीचा उदय होतो आणि दुसऱ्या सत्तेची मान्यता मिटल्याने निवृत्तीची दृढता होते. प्रवृत्तीचा उदय होणे भोग आहे आणि निवृत्तीची दृढता होणे योग आहे. गीता सर्व काही परमात्मा आहे अशी मानते, यालाच महत्त्व देते. इथे प्रवृत्ती निवृत्ती सुद्धा भगवंतच आहे हेही इथे समजून घेतलं पाहिजे. तर संसारात कार्यरूपाने, कारणरूपाने, प्रभावरूपाने सर्व रूपामध्ये मीच मी आहे हे सांगण्यासाठीच भगवंताने गीतेमध्ये 4 ठिकाणी स्वतःच्या विभूतींचे वर्णन केलेले आहे. ब्रह्म, कृत्स्न, अध्यात्म. ब्रह्म म्हणजे निर्गुण आणि निराकार आहे. अध्यात्म म्हटल्यानंतर अनंत योनीतले अनंत जीव इथे या अर्थाने स्वामीजी सांगतात. अखिल कर्म म्हणजे उत्पत्ती, स्थिती, प्रलय इत्यादींच्या संपूर्ण क्रिया. अधिभूत म्हणजे आपल्या शरीरासह संपूर्ण पंचभौतिक जगत. अधिदैव म्हणजे मन, इंद्रियांच्या अधिष्ठातृ देवतासह ब्रह्माजी इत्यादी सर्व देवता आणि अधियज्ञ किंवा अंतर्यामी विष्णू आणि त्यांची रूपे हे सर्वचे सर्व वासुदेव सर्वमच्या अंतर्गत येतात. तात्पर्य असे आहे की सत, असत आणि त्याहून पलीकडे जे काही आहे ते सर्व परमात्माच आहे. त्वमक्षरम सत्सत परम यत. संसार आपल्या आसक्तीमुळेच दिसतो, आसक्तीमुळेच दुसरी सत्ता दिसते. आसक्ती नसेल तर एका परमात्म्याशिवाय काहीही नाही. जसे भगवंतांनी म्हटले आहे की सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टः. मीच संपूर्ण प्राण्यांच्या अंतःकरणात स्थित आहे किंवा आविष्ट अंतःकरण त्यांचं केलेलं आहे. ज्या अंतःकरणात भगवंत राहतात त्याच अंतःकरणात राग, द्वेष, चलबिचल, अशांती असतात. अंतःकरणातच सुख होते आणि अंतःकरणातच दुःख येते. समुद्र मंथनात जेथून विष निघाले तिथूनच अमृत निघाले. भगवान शंकराने विष प्राशन केले, नंतर अमृत निघाले. त्याचप्रमाणे राग द्वेष समाप्त झाले तर परमात्मा प्राप्त होतील. संत महात्म्यांच्या अंतःकरणात राग द्वेष राहत नाहीत म्हणून तेथे परमात्मा वास करतात. अध्यात्म पाहत असताना किंवा या सर्व जे काही सर्वत्र जे आहे ते परमात्मा तत्व आपण पाहत असताना आध्यात्मिक भाषा समजून घेणं फार आवश्यक आहे. यामध्ये राग आणि द्वेष याच्याबद्दल जे बोलले ते तर राग म्हणजे अनुराग हे लक्षात घ्या. आपण बहुतांशी मराठीमध्ये राग हा जो शब्द आहे एकतर क्रोध या अर्थाने वापरतो किंवा रागदारीतला राग या अर्थाने वापरतो. अध्यात्मामध्ये त्याचा अर्थ अनुराग किंवा आकर्षण असा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर रागद्वेष ह्याचं वर्णन खूप ठिकाणी पुढे येणार आहे, त्यामुळे हे शब्द समजून घ्या. ज्या ज्या वेळेला राग म्हटलं जाईल तेव्हा त्याचा अर्थ अनुराग असा असेल. सर्व काही आहे परमात्माच आहे हे उघड्या नेत्राचे ध्यान आहे. यात नेत्र झाकून घेण्याची आवश्यकता नाही म्हणजे ध्यान. कान बंद करण्याची आवश्यकता नाही म्हणजे नादानुसंधान आणि नाक बंद करण्याची आवश्यकता नाही म्हणजे प्राणायाम. यात संयोगाचाही परिणाम होत नाही किंवा वियोगाचाही परिणाम होत नाही. कोणाच्या येण्यामुळे परिणाम होत नाही किंवा कोणाच्या जाण्यामुळे होत नाही. जर सर्व काही परमात्माच आहेत तर दुसरे कुठून येईल आणि कसे येईल. गीता समग्राला स्वीकारते म्हणून गीतेचा आरंभ आणि अंत शरणागतीत झाला आहे. शरणागतीनेच समग्राची प्राप्ती होते. त्याच्याबद्दल खूप सविस्तर पुढे आपण बोलणार आहोत. शरणागती या विषयामध्ये मनुष्य भयभीत होतो. कुठेतरी समर्पण करावं ही भावना मनात असते, पण भीतीपोटी तो ते करत नाही.
समर्पणाचा अर्थ काय आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. परमात्म्याच्या समग्र रूपात सर्व रूपे असतानाही सगुणाची मुख्यता आहे. कारण सगुणाच्या अंतर्गत तर निर्गुणही येते, परंतु निर्गुणात गुणांचा निषेध असल्याने सगुण येत नाही. म्हणून सगुणच समग्र होऊ शकते. भगवान श्रीकृष्ण समग्र आहेत. असंशय समग्रम मम माम. गीता समग्राची वाणी आहे, म्हणून गीतेत सर्व काही आहे. जो ज्या दृष्टीने गीतेला पाहतो त्याला गीता तशीच दिसू लागते. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. तो त्या पद्धतीने मला भजतो असं म्हणतात भगवंत. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे तीनच योग आहेत. बाकी सगळं विस्तार आहे. शरीर म्हणजे अपरा यांच्या अनुषंगाने कर्मयोग आहे. शरीरी म्हणजे परा म्हणजे आत्मतत्व यांच्या अनुषंगाने ज्ञानयोग आहे. आणि शरीरी दोघांचे स्वामी भगवान यांच्या अनुषंगाने भक्तियोग आहे. भगवंताने गीतेच्या आरंभी प्रथम शरीरीच्या अनुषंगाने आणि नंतर शरीराच्या अनुषंगाने क्रमाने ज्ञानयोग आणि कर्मयोगाचे वर्णन केले. त्यानंतर ध्यानयोगाचे वर्णन केले, कारण तेही कल्याण करण्याचे एक साधन आहे. पुढे 7व्या अध्यायापासून भक्तीचे विशेष रीतीने वर्णन केले, जे भगवंताचे मुख्य ध्येय आहे. मनुष्य कर्मयोगाने जगतासाठी, ज्ञानयोगाने स्वतःसाठी आणि भक्तियोगाने भगवंतासाठी उपयोगी ठरतो. गीतेत समतेला योग म्हटले गेले आहे. समत्वम योग उच्यते. वास्तविक योगाची आवश्यकता कर्मातच आहे. ज्ञानातही योगाची आवश्यकता नाही आणि भक्तीत तर योगाची मुळीच आवश्यकता नाही. ज्ञान आणि भक्ती वास्तविक योगच आहेत. कर्म जड आहेत, बंधनात टाकणारे आहेत, तसेच विषय आहेत, म्हणून त्यात योगाची आवश्यकता आहे. योगस्थः कुरु कर्माणि. कर्मात योगच मुख्य आहे. योगः कर्मसु कौशलम. योगाशिवाय कर्म नाही. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजयम. कर्तृत्वसुद्धा कर्म करण्यानेच येते, म्हणून गीतेत योग शब्द विशेष करून कर्मयोग याचाच वाचक येतो. गीतेच्या पुष्पिकेतही योगशास्त्रे पदाचा अर्थ कर्मयोगाची शिकवण असा आहे. आता योगाची आवश्यकता आहे किंवा नाही हा विषय, योग हे साधन आहे अशा अर्थाने केलेला आहे. परंतु योग हे साध्य आहे असा जर त्याचा अर्थ घेतला तर पहा, व्यासांनी याचं 18 अध्यायांमध्ये विभाजन करत असताना प्रत्येक अध्यायाच्या मागे, जसं की सुरुवातीला अर्जुन विषाद योग किंवा दुसरे जे 2 हे आहेत त्याच्यात सांख्य योग आणि कर्मयोग, हे प्रत्येक अध्यायाच्या मागे योग आहे, जोडलं जाणं आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. कर्मयोगात 2 विभाग आहेत पहा, कर्मविभाग आणि योग विभाग. कर्मविभाग पूर्वार्ध आहे आणि योग विभाग उत्तरार्ध आहे. कर्म करण सापेक्ष आहे आणि योग करण निरपेक्ष आहे. कर्मविभागात कर्तव्यपरायणता आहे आणि योग विभागात मात्र स्वाधीनता, निर्विकारता, असंगता, समता आहे. संसारात आपले जे कर्तव्य असते तो दुसऱ्या कोणाचा तरी अधिकार असतो, म्हणून व्यक्तीचे जे कर्तव्य आहे तो परिवाराचा, समाजाचा आणि संसाराचा अधिकार आहे. जसे वक्त्याचे जे कर्तव्य आहे तो श्रोत्याचा अधिकार आहे आणि श्रोत्याचे जे कर्तव्य आहे तो वक्त्याचा अधिकार आहे. वक्ता बोलून श्रोत्याच्या अधिकाराचे रक्षण करतो आणि श्रोता ऐकून वक्त्याच्या अधिकाराचे रक्षण करतो. दुसऱ्याच्या अधिकाराचे रक्षण केल्याने मनुष्य ऋणमुक्त होतो आणि त्याला योग प्राप्त होतो. कर्मयोगाच्या माध्यमातून कर्तव्य करून योग प्राप्त होतो. हा परिचय होतो, उकल होते परमात्मा तत्वाची. दुसऱ्याच्या अधिकाराचे रक्षण करण्याचे तात्पर्य असे आहे की शरीर, पदार्थ, योग्यता आणि सामर्थ्यांना आपले न समजता उलट दुसऱ्यांचेच समजून दुसऱ्यांच्या सेवेत अर्पण करणे. वास्तविक पाहता आपण हे अशाच प्रकारचं आयुष्य जगत असतो. आपल्या मागे जर आपला संसार, आपली रोजची ही कर्तव्य नसतील तर आपल्या सगळ्यांचंच मन जे आहे ते वैराग्याने भरलेलं आहे. वैराग्य प्रत्येकाच्या मनामध्ये असतं, जन्मतः असतं. कदाचित हे आपल्या या भारतभूमीचं वैशिष्ट्य आहे. संसारात पदार्थ आणि व्यक्तीशी आपला संयोग होत असतो. जेथे संयोग असतो तेथेच कर्तव्य पालन करण्याची आवश्यकता असते आणि पदार्थांचा संयोग झाल्यास त्या पदार्थात ममता न करता त्याचा सदुपयोग करणे, त्याला दुसऱ्यांच्या सेवेत लावणे आपले कर्तव्य आहे. व्यक्तीचा संयोग झाल्यास त्या व्यक्तीत ममता न करता तिची सेवा करणे, तिला सुख पोहोचविणे आपले कर्तव्य आहे.
कामना आणि ममता रहित होऊन कर्तव्य पालन केल्याने शरीर संसाराच्या संयोगाचा वियोग होतो आणि योग प्राप्त होतो. तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. योग ह्याची आणखीन एक व्याख्या इथे दिलेली आहे. समत्व सुद्धा एक व्याख्या आहे. आणि इथे सुख इथं या पद्धतीने जी वियोग होतो असं जे म्हटलेलं आहे, दुःख संयोग वियोग, दुःखाशी संयोग होण्याचा वियोग. खूप याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करणार आहोत. संयोगाचा तर वियोग होतो, परंतु योगाचा कधीही वियोग होत नाही. योग प्राप्ती झाल्यावर मनुष्य राग, द्वेष, काम, क्रोध इत्यादी विकारांपासून पूर्णपणे मुक्त होतो आणि त्याला स्वाधीनता, निर्विकारता, असंगता आणि समतेची प्राप्ती होते. यामध्ये स्वाधीनता आल्यानंतर सगळ्याच गोष्टींची प्राप्ती होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वाधीनता, पराधीनता नसणं म्हणजे स्वाधीन असणं. स्व मुळात समजलं पाहिजे. स्व म्हणजे मनाचे विकार नव्हे, मला वाटतंय ते नव्हे, मी जसं आहे तसं नव्हे. आपले ते सगळे भास असतात. भासांशी असलेली अधीनता म्हणजे स्वाधीनता नव्हे. प्रत्येक मनुष्याला असे वाटत असते की मी सदा जिवंत राहावे, कधी मरू नये, मी सर्व काही जाणावे, कधी अज्ञानी राहू नये, मी सदा सुखी राहावे, कधी दुःखी राहू नये, असे प्रत्येक मनुष्य इच्छितो. परंतु मनुष्याची ही इच्छा स्वतःच्या सामर्थ्याने अथवा सागराचं म्हणजे संसाराकडून कधी पूर्ण होऊ शकत नाही. कारण मनुष्य ज्याची इच्छा करतो ते संसाराजवळ नाहीच. वास्तविक मनुष्याला ज्याची इच्छा आहे ते त्याला पूर्वीपासूनच प्राप्त आहे. त्याच्याकडून ही चूक होत असते की तो अशा वस्तूंची इच्छा करतो ज्यांचा संयोग आणि वियोग होतो, ज्या मिळणाऱ्या आणि सोडून जाणाऱ्या असतात. जी वस्तू आपल्यापासून कधीही वेगळी असते ती नेहमीसाठीच आपल्यापासून वेगळी असते आणि आत्ताही वर्तमानात आपल्यापासून वेगळी आहे, असा सिद्धांत आहे. जसे शरीर कधीही आपल्यापासून वेगळे होईल तर ते नेहमीसाठीच आपल्यापासून वेगळे आहे आणि आत्ताही आपल्यापासून वेगळे आहे. त्याचप्रमाणे जी वस्तू म्हणजे परमात्मा कधीही आपल्यापासून वेगळी होत नाही, ती नेहमीसाठीच प्राप्त आहे आणि आत्ताही आपल्याला प्राप्त झालेली आहे. तात्पर्य हे निघाले की वास्तविक संसाराचा नेहमीसाठीच वियोग आहे आणि परमात्म्याचा कायमचाच योग आहे. काही आचार्य प्रथम कर्मयोग नंतर ज्ञानयोग त्यानंतर भक्तियोग असा क्रम म्हणतात आणि काही आचार्य प्रथम कर्मयोग नंतर भक्तियोग नंतर ज्ञानयोग असा क्रम म्हणतात. परंतु गीता प्रथम ज्ञानयोग नंतर कर्मयोग आणि त्यानंतर भक्तियोग असा क्रम मानते. गीता कर्मयोगाला ज्ञानयोगापेक्षा विशेष म्हणते. कारण ज्ञानयोगाविना तर कर्मयोग होऊ शकतो, परंतु कर्मयोगाविना ज्ञानयोग होणे कठीण आहे. श्रीमद भागवतातही प्रथम ज्ञानयोग नंतर कर्मयोग आणि त्यानंतर भक्तियोग असा क्रम सांगितला आहे. अजून एक विलक्षण गोष्ट अशी आहे की गीता कर्मयोग आणि ज्ञानयोग दोघांना समकक्ष आणि लौकिक सांगते. लोके अस्मिन द्विधा निष्ठा. क्षर आणि अक्षर दोन्ही लौकिक आहेत, म्हणजे द्वाविमो पुरुषो लोके क्षराक्षर एवच. परंतु भगवान अलौकिक आहेत, उत्तम पुरुषस्त्वन्य. हे आपण समजून घेतलं पाहिजे की इथे भगवत तत्व जे आहे ह्याला समग्र म्हटलेलं आहे. समग्र अलौकिक असणारच, प्रश्नच येत नाही, कारण समग्रामध्ये क्षरही आहे आणि अक्षरही आहे. गीतेने भक्तियोगाला सर्वश्रेष्ठ म्हटले आहे. गीतेतील भक्तिभेद सांगणारी नाही तर अद्वैत भक्ती आहे. वास्तविक पाहिले तर ज्ञानात अद्वैत आहे आणि भक्तीत अद्वैत आहे. कारण ज्ञानात तर जड चेतन, जगत, जीव, शरीर, शरीरी, असत सत, प्रकृती, पुरुष इत्यादी दोन दोन आहेत. परंतु भक्तीत केवळ भगवानच आहेत. वासुदेवः सर्वं सत सच्चाहं. भगवंतांनी ज्ञानाच्या साधनासुद्धा भक्ती सांगितली आहे आणि गुणातीत होण्याचा उपायसुद्धा भक्ती सांगितली आहे. ज्ञानाच्या परानिष्ठेतून ही परभक्तीची प्राप्ती होते. या परभक्तीपासून जाणणे, पाहणे आणि प्रवेश करणे तिन्हीची प्राप्ती होते. भगवान आपल्या भक्ताला कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्हीची प्राप्ती करवितात. भगवंताने आपल्या भक्ताला सर्वांपेक्षा उत्तम योगी म्हटले आहे. पहा, ध्यान योगात ही भक्ती आली आहे, कर्मयोगात ही भगवंताने भक्ती सांगितली आहे. भगवंताने सर्वच योगात आपली भक्ती, भगवत परायणता सांगितली आहे. ही भक्तीची विशेषता आहे. अर्जुनाचा प्रश्न भक्तिविषयक नव्हता तरीही भगवंताने स्वतः भक्तीचे वर्णन केले. भक्तीने समग्र परमात्म्याची प्राप्ती होते. पहा, इथे
विभक्त हा शब्द समजून घेताना विभक्तचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. जे अलग आहे, वेगळं आहे, विभक्त आहे आणि जे विभक्त नाही ते भक्त, हे तत्वतः समजून येतं. लक्षात घेतलं पाहिजे. कुणाशी भक्ती आहे ही? कुणाशी विभक्तता नसण्याचा भाव आहे? साक्षात समग्राशी, परमात्मा तत्वाशी. गीतेचे जे हे अध्याय आहेत त्यात अर्जुन उवाच नाही, हे पहा 7वा, 9वा आणि 15वा अध्याय, 10व्या अध्यायाचा आरंभ आणि 8व्या अध्यायाच्या 56व्यापासून 66व्या श्लोकापर्यंतचे श्लोक मला म्हणजे स्वामी रामसुखदास यांना फारच विलक्षण दिसतात. यात अर्जुन उवाच नाही अर्थात हे श्लोक भगवंताने स्वतःहून अत्यंत कृपा करून सांगितलेले आहेत. गीतेमध्ये कर्मयोगाच्या वर्णनात ज्ञानयोग, भक्तियोगाची, ज्ञानयोगाच्या वर्णनात कर्मयोग, भक्तियोगाची आणि भक्तियोगाच्या वर्णनात कर्मयोग, ज्ञानयोगाची गोष्ट येते. याचे तात्पर्य असे आहे की साधकाने कोणताही योग केला तरी त्याला तिन्ही योगाची प्राप्ती होते. अर्थात त्याला मुक्ती आणि भक्ती दोन्ही प्राप्त होतात, कारण परा आणि अपरा दोन्ही प्रकृती हे भगवंताच्याच आहे. अक्षर आणि अक्षर सगळंच त्यांचं आहे. हे परमात्मा तत्वच आहे, ज्याची ही विलक्षण सगळी वेगळी वेगळी रूपं आहेत. अस्तित्व एकच आहे, मूळ अस्तित्व एकच आहे. त्या अस्तित्वाची ही अनंत अस्तित्व आहे. मूळ अस्तित्वातूनच बाहेर आलेले आहेत ते. ज्ञानयोग पराला अनुसरून आणि कर्मयोग अपराला अनुसरून चालतो, म्हणून कोण्या एका योगाची पूर्तता झाल्यास दोन्ही योगांची पूर्णता होते. परंतु यात एक शर्त अशी आहे की साधकाने आपल्या मताचा आग्रह ठेवू नये आणि दुसऱ्याच्या मताचे खंडन अथवा निंदा करू नये. दुसऱ्याच्या मताला कनिष्ठ मानू नये. स्वतःच्या मताचा आग्रह राहिल्यास आणि दुसऱ्याच्या मतास कनिष्ठ मानून त्याचे खंडन किंवा निंदा केल्यास साधकाला मुक्ती म्हणजे तत्वज्ञान तर प्राप्त होईल, परंतु भक्तीची प्राप्ती किंवा परमप्रेमाची प्राप्ती अर्थात समग्रतेची प्राप्ती, परमात्मा तत्वाची प्राप्ती होऊ शकणार नाही, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून जी जी रासलीला आहे किंवा त्याच्यामध्ये समग्राची प्राप्तीचा जो उद्देश आहे तो महत्त्वाचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लीला ह्याचा अर्थ आपण बोलू या विषयावरती. आता या परिशिष्ट जे आहे त्या साधक संजीवनीचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये काही विशेष टिप्पणी करत असताना परिशिष्ट जोडलेले आहेत. प्रत्येक श्लोकाच्या मागे त्याचा अर्थ सांगत असताना स्वामीजींनी त्याचे वेगळे वेगळे भाव वर्णन करण्यासाठी त्या परिशिष्टांच्या संबंधात स्वामीजी काय सांगतात ते म्हणतात की श्रीमद भगवद्गीता एक असा विलक्षण ग्रंथ आहे ज्याचा आजपर्यंत कोणाला पार लागू शकला नाही, पार लागू शकत नाही, पार लागू शकणार नाही आणि पार लागू शकतच नाही. खोल उतरून हिचे अध्ययन मनन केल्यास नित्य नवनवीन विलक्षण भाव प्रगट होतात. गीतेत जितका भाव भरला आहे तितका बुद्धीत येत नाही, जितका बुद्धीत येतो तितका मनात येत नाही, जितका मनात येतो तितका सांगण्यात येत नाही, जितका सांगण्यात येतो तितका लिहिण्यात येत नाही. गीता असीम आहे, परंतु तिची टीका सीमितच असते. माझ्या अंतःकरणात गीतेचे जे भाव आले होते ते पूर्वी साधक संजीवनी टीकेत लिहिले होते, परंतु त्यानंतरही विचार केल्यास भगवत कृपा आणि संत कृपेने गीतेचे नवनवीन भाव प्रगट होत गेले. त्यांना आता परिशिष्ट भाव या रूपात साधक संजीवनी टीकेत जोडले जात आहे. साधक संजीवनी टीका लिहितेवेळी माझ्या समजुतीत निर्गुणांची मुख्यता राहिली, कारण माझ्या शिकण्यात निर्गुणाचे प्राधान्य राहिले आणि विचारही त्याचाच केला. परंतु निष्पक्ष होऊन खोल विचार केल्यावर मला भगवंताच्या सगुण किंवा समग्र स्वरूपाचे आणि भक्तीचे प्राधान्य लक्षात आले. केवळ निर्गुणाची मुख्यता मांडल्याने सर्वच बाबींचे योग्य समाधान होत नाही, परंतु केवळ सगुणाची मुख्यता मांडल्याने कोणताही शिल्लक म्हणजे संशय राहत नाही. समग्रता सगुणातच आहे, निर्गुणात नाही. भगवंतानेही सगुणालाच समग्र म्हटले आहे. असंशयम समग्रम माम. पहा, सगुणात निर्गुण सुद्धा येतो. परिशिष्ट लिहिल्यावरही अजून मला पूर्ण संतोष झाला नाही आणि मी गीतेवर विचार करणे बंद केले नाही. म्हणून पुढे भगवत कृपेने आणि संत कृपेने कोणकोणते नवीन भाव प्रगट होतील हे माहीत नाही, परंतु मानव जीवनाची पूर्णता भक्तीच्या किंवा प्रेमाच्या प्राप्तीतच आहे, यात मला किंचित मात्रही संशय नाही. पूर्वी साधक संजीवनी टीकेत श्लोकांचे अर्थ अन्वयपूर्वक न केल्याने त्यात कुठे कुठे उणीव राहून गेली होती. आता श्लोकांचा अन्वयपूर्वक अर्थ देऊन त्या उणीवेची पूर्तता केली गेली आहे. अन्वय अर्थात कुठे अर्थाला अनुसरून आणि कुठे वाक्याच्या सौंदर्याला अनुसरून विशेष विचारपूर्वक परिवर्तन केली गेलेली आहे.
पाठकांच्या पाठकांना पूर्वीच्या आणि नंतरच्या परिशिष्टाच्या व्याख्येत कोणता फरक दिसला तर त्यांनी नंतरच्या व्याख्येचा भावच ग्रहण करावा. पूर्वीपेक्षा नंतर लिहिलेल्या विषयाचे अधिक महत्त्व असते असा सिद्धांत आहे. यात या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले गेले आहे की साधकांचे कोणत्याही प्रकाराने अहित न व्हावे, कारण ही टीका मुख्य रूपाने साधकांच्या हिताच्या दृष्टीने लिहिली गेली आहे, विद्वत्तेच्या दृष्टीने नव्हे. साधकांनी स्वतःचा कोणताही आग्रह न ठेवता ही टीका वाचावी आणि यावर सखोल विचार करावा, म्हणजे वास्तविक तत्व त्यांना समजून येईल आणि जी गोष्ट टीकेत आली नसेल तीही समजून येईल. पहा, कोणत्याही साधकांनी आग्रह ठेवू नये, पूर्वग्रह ठेवू नये. पहा, या पद्धतीने कुठलीही गोष्ट तुम्ही वाचन कराल तर एका कोऱ्या पाटीवर ज्या पद्धतीने जसं लिहिता येतं, जसं भावतं तसं ते लिहिलं जाईल आणि त्याचे तुमचं जे रसायन आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्याची अनुभूती येत जाईल. लक्षात घ्या, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत अनुभूतीचा विषय आहे. इथे काहीही लिहिलेलं असू दे, माझ्या निरूपणात कोणत्याही गोष्टी येऊ देत, परंतु एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे, ती की याचं आत्मोन्नतीसाठी, ह्या परमात्मा तत्वाची उकल होण्यासाठी, या भगवंताची आपल्याला जाण होण्यासाठी, साक्षात्कार म्हणजे ही कोणती अशी एक खास विशिष्ट वर्गासाठी राखून ठेवलेली गोष्ट नाही. लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांचा त्याच्यावर अधिकार आहे आणि खूप काहीतरी वेगळ्या पद्धतीने घडतं. ढगांचे गडगडाट होतात, खूप मोठा मुसळधार वर्षाव होतो किंवा काही अशा घटना नैसर्गिकरित्या सुद्धा होतात की ज्याच्यामुळे आपल्याला साक्षात्कार झाल्याची जाणीव होते वगैरे. हे सुद्धा नाही आहे, ही सहज घडणारी घटना आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने ह्या परमात्मा तत्वाची उकल होत असताना आपल्याला ही साधक संजीवनी ही सहकार्य करेल. यासाठीच मी गेल्याही माझ्या चित्रफितीमध्ये सांगितलेलं होतं की ही आपल्या सर्वांसाठी माझ्यासह हे वाचन आपण आता करत आहोत, निरूपण आपण करत आहोत. आपण ही जी काही ही प्रवास आता हा चालू केलेला आहे, ही जीवनशैली ही जी काही चालू केलेली आहे, याचा सगळ्यांनाच लाभ होऊ दे, ही परमात्म्याच्या जवळ मी प्रार्थना करतो आणि हे कार्य पुढे असंच चालू आपण ठेवूया, वाचण्याचं, निरूपणाचं आणि ऐकण्याचं. धन्यवाद. ओम परमात्मने नमः.